हाय एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल द वर्ल्ड ऑफ कॉम्पिटिशन. मित्रांनो, आज आहे 6 जुलै 2021. आजच्या दिवसाचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा, कारण आपण रोज सकाळी नवनवीन माहिती आणि करंट अफेअर्सची अपडेट घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, त्याआधी एक सूचना आहे, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहावा, कारण व्हिडिओ कुठेही स्किप केल्यास महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. भारतीय अमेरिकन शिरीषा बंडला अंतराळात उडान केव्हा घेणार आहेत? तर मित्रांनो, फोटोमध्ये तुम्ही शिरीषा बंडला यांना पाहतात. ते 11 जुलैला अंतराळात उडान करणार आहेत. तर मित्रांनो, 11 जुलैला न्यू मेक्सिको, मित्रांनो ठिकाण लक्षात ठेवा, परीक्षेत विचारू शकतो. 11 जुलैला न्यू मेक्सिको येथून उडान करणाऱ्या व्हर्जिन गॅलेक्टिकच्या VSS युनिटीमधून भारतीय वंशाची महिला शिरीषा बंडला अवकाशात प्रक्षेपण करणार आहे. मित्रांनो, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स ह्या तुम्हाला माहीतच आहेत. त्यांच्यानंतर अंतराळात गेलेली भारतीय वंशाची ही तिसरी महिला ठरणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अपकमिंग एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारतीय अमेरिकन शिरीषा बंडला ह्या अंतराळात 11 जुलैला न्यू मेक्सिको येथून उडान करणार आहेत आणि ह्या व्हर्जिन गॅलेक्टिकच्या VSS युनिटीमधून भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत आणि त्या अवकाशात जाणारी भारतातील तिसऱ्या महिला ठरणार आहेत. तर मित्रांनो, आपण आता शिरीषा बंडलाबद्दल काही माहिती जाणून घेऊया. शिरीषा बंडला ह्या वॉशिंग्टन DC मधील व्हर्जिन गॅलेक्टिकच्या सरकारी कामकाजाच्या उपाध्यक्ष असलेल्या बंडला आपले वरिष्ठ आणि कंपनीचे सर्व रिसर्च ब्रँड्स आणि इतर 4 जणांसह कंपनीच्या अवकाशातून प्रवास करणार आहेत. मित्रांनो, ह्या अगदी 34 वर्षाच्या बंडला ह्या मूळच्या आंध्र प्रदेशातील गुंटूरच्या आहेत. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ह्या आंध्र प्रदेश येथील गुंटूर या शहरातील आहेत. तर आंध्र प्रदेशाचे नाव आले म्हणून आपण आंध्र प्रदेशाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर आंध्र प्रदेश हे असे देश आहे ज्याला ज्याला 4 कॅपिटल आहेत, जसे हैदराबाद, विशाखापट्टणम, अमरावती आणि कुर्नूल अशा 4 कॅपिटल या देशाला आहेत, राज्याला आहेत. आणि सध्याचे मुख्यमंत्री YS जगन मोहन रेड्डी हे आहेत आणि गव्हर्नर विश्वभूषण हरिश्चंद्रन हे आंध्र प्रदेशचे गव्हर्नर आहेत. तर मित्रांनो, ही होती आंध्र प्रदेशाबद्दल आणि शिरीषा बंडल या भारतीय अमेरिकन अंतराळवीरांबद्दल माहिती. तर मित्रांनो, हा होता आजचा पहिला प्रश्न क्रमांक 1. आता आपण पाहूया आजचा पुढचा प्रश्न क्रमांक 2. भारतीय लष्कर प्रमुख भारतीय सैनिकांसाठीच्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन कोठे करणार आहेत? तर मित्रांनो, हे आहेत भारतीय लष्कर प्रमुख MS नरवणे यांना तुम्ही फोटोमध्ये पाहतात. ते इटली या देशात भारतीय लष्कर प्रमुख भारतीय सैनिकांसाठी स्मारकाचे उद्घाटन इटली या देशात करणार आहेत. तर भारतीय लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे हे युनायटेड किंगडम म्हणजेच UK आणि इटलीच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार असून या दरम्यान ते आपल्या
समक्ष आणि वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. मित्रांनो, या दौऱ्याचा सर्वात महत्त्वाचा बिंदू म्हणजे जनरल नरवणे यांच्या हस्ते इटलीच्या प्रसिद्ध शहर कसिनो येथे भारतीय सैन्य स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मार्टे कॅसिनोच्या युद्धात इटलीच्या पॅसिफिक सैन्यापासून वाचण्यासाठी लढताना 5,000हून अधिक भारतीय सैन्यांनी आपली प्राणाची आहुती दिली. हे या कॅसिनो शहराचे विशेष आहे. तर मित्रांनो, सप्टेंबर 1943 ते एप्रिल 1945 या दरम्यान 50,000हून अधिक भारतीय सैन्यांनी इटलीच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल हे एम नरवणे हे आहेत आणि हे नुकतेच इटली या देशात युद्ध स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत. तर मित्रांनो, हा होता आजचा दुसरा प्रश्न. आता पाहूया आजचा प्रश्न क्रमांक 3. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू कोण आहे? मित्रांनो, तुम्ही फोटोमध्ये पाहत आहात त्या आहेत मिताली राज. मिताली राज ह्या भारतीय वंशाच्या महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरले आहेत. इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्सच्या 10,773 धावांच्या विक्रमाला मागे टाकत भारतीय कर्णधार मिताली राज महिला क्रिकेटमध्ये सर्व प्रकारच्या सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. तर मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. मिताली राज ह्या नुकत्याच सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. आणि त्यानंतर शार्लोट एडवर्ड्स ह्या दुसऱ्या क्रमांकावर, तसेच न्यूझीलंडची युजी बेट्स 7,849 धावांसह तिसऱ्या स्थानावर असून स्टेफनी टेलर ह्या 7,832 धावा आणि मेग लेगिंग ह्या 7,024 या पहिल्या 5 आहेत. मित्रांनो, पहिल्या 5 लक्षात ठेवा. फर्स्ट मिताली राज, दुसऱ्या क्रमांकावर शार्लोट एडवर्ड्स, तिसरा युजी बेट्स, चौथा स्टेफनी टेलर आणि मेग लेगिंग ह्या 5 आहेत. 2020मध्ये ICCच्या दशकातील एकदिवसीय संघात तिचा समावेश करण्यात आला होता. तर मित्रांनो, याचा एकदिवसीय संघात सुद्धा तिचा समावेश करण्यात आला होता. तर मित्रांनो, हा होता प्रश्न क्रमांक 3. आता पाहूया आपण आजचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे, लेडी डॉक्टर द अनटोल्ड स्टोरीज ऑफ इंडियाज फर्स्ट वुमन इन मेडिसिन हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, हे नुकतेच आता पुस्तक लिहिल्या गेले. द लेडी डॉक्टर द अनटोल्ड स्टोरीज ऑफ इंडियाज फर्स्ट वुमन इन मेडिसिन हे पुस्तक कविता राव यांनी लिहिले आहे. पुस्तकाची फोटो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात. मित्रांनो, हे पुस्तक कविता राव यांनी लिहिले आहे. तर मित्रांनो, कविता राव यांनी लेडी डॉक्टर द अनटोल्ड स्टोरीज ऑफ इंडियाज फर्स्ट वुमन इन मेडिसिन या नावाचे पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यांनी बेसिकली या पुस्तकामध्ये इतिहासात कायम दुर्लक्षित राहिलेल्या महिला डॉक्टरच्या कथा या पुस्तकात सापडतात. उदाहरणार्थ रुक्माबाई राऊत यांच्यावर त्यांनी भर घातला आहे. मित्रांनो, रुक्माबाई एक भारतीय चिकित्सक आणि स्त्रीवादी होत्या. 1884 ते 1888 या दरम्यान बालवधू म्हणून तिच्या विवाहाशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या कायदेशीर खटल्यानिमित्ताने त्या सर्वाधिक परिचित झाल्या होत्या. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, या पुस्तकामध्ये महत्त्वाचे म्हणजे रुक्माबाई राऊत यांच्यावर हे पुस्तक लिहिले आहे किंवा त्यांच्यासारख्या स्त्रियांवर हे पुस्तक लिहिले आहे. तर रुक्माबाई ह्या एक चिकित्सक आणि स्त्रीवादी होत्या आणि ते 1884 ते 1888 या दरम्यान बालवधू त्यांच्या विवाहाशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या कायदेशीर खटल्यानिमित्ताने त्या सर्वांमध्ये परिचित राहिल्या. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, लेडी डॉक्टर या पुस्तकाचे लेखन कविता राव या लेखिकेने केले आहे.
तर मित्रांनो, आजचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. भारत सरकारने LICच्या अध्यक्षाची वयोमर्यादा किती केली आहे? तर मित्रांनो, भारत सरकारने LICच्या अध्यक्षाची वयोमर्यादा ही 62 वर्ष केली आहे. तर मित्रांनो, आता आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. भारतीय आयुर्विमा मंडळ कर्मचारी अधिनियम 1960 मध्ये दुरुस्ती करून सरकारने LICचे अध्यक्ष M.R. कुमार, मित्रांनो लक्षात ठेवा, LICचे अध्यक्ष M.R. कुमार यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष केले आहे. 30 जून 2021 रोजी शासकीय अधिसूचनेनुसार नियमाचे केलेल्या बदलात भारतीय जीवन विमा मंडळ कर्मचारी दुरुस्ती अधिनियम 2021 म्हटले जाईल. SBI सारख्या संस्थांचा अपवाद वगळता इतर सर्व सरकारी उद्योगांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष असते. मित्रांनो, SBI सोडली तर बाकी सर्व उद्योगाच्या ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वय आहेत त्यांचे वय हे 60 वर्षापर्यंत असते आणि LICने आता 62 वर्षापर्यंत केले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे भारतीय आयुर्विमा मंडळ कर्मचारी विनियम 1960 नुसार ही दुरुस्ती झाली आहे आणि याला भारतीय जीवन विमा मंडळ कर्मचारी दुरुस्ती नियम 2021 असे म्हटले जाईल. तर मित्रांनो, LICचा लॉंग फॉर्म तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण LICचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे आणि LICची स्थापना 1 सप्टेंबर 1956 मध्ये झाली होती. हे होते महत्त्वाची माहिती. तर मित्रांनो, तुम्ही मला LICचा लॉंग फॉर्म नक्की कळवा. आजचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. इन्व्हेस्ट इंडिया 2021चा सर्वाधिक अभिनव गुंतवणूक प्रोत्साहन संस्था पुरस्कार जिंकला तो कोणी दिला? तर मित्रांनो, OCO ग्लोबल या संस्थेने इन्व्हेस्ट इंडिया म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अँड फायनान्शियल एजन्सी हिला सर्वाधिक अभिनव गुंतवणूक प्रोत्साहन संस्था पुरस्कार दिला आहे. तर मित्रांनो, OCO ग्लोबलतर्फे इन्व्हेस्ट इंडियाला जगातील सर्वात नाविन्यपूर्ण गुंतवणूक संस्था 2021 या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. OCO ग्लोबल हे परदेशी गुंतवणुकीतील अग्रणी प्राधिकरण आहे. इन्व्हेस्ट इंडियाविषयी आपण थोडे जाणून घेऊया मित्रांनो. इन्व्हेस्ट इंडिया ही ची स्थापना 1909 साली झालेला इन्व्हेस्ट इंडिया हा उद्योग व अंतर्गत व्यापार विभाग, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक नफा उपक्रम आहे. मित्रांनो, ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. ही राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा संस्था आहे. तर मित्रांनो, ही होती इन्व्हेस्ट इंडियाबद्दलची माहिती. आता आपण पाहूया आजचा पुढचा प्रश्न क्रमांक 7. ॲक्सिस बँकेने कशासाठी AWS सोबत भागीदारी केली? मित्रांनो, तुम्ही इथे पाहत आहात ॲक्सिस बँकेने कशासाठी AWS सोबत भागीदारी केली? तर मित्रांनो, ॲक्सिस बँकेने डिजिटल बँक सेवा सक्षम करण्यासाठी AWS सोबत भागीदारी केली. तर देशातील 3ऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खाजगी बँक असलेल्या ॲक्सिस बँकेने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस म्हणजेच AWS सह बँकेच्या डिजिटल रूपांतरण उपक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी बहुपर्यायी करार केला आहे. तर मित्रांनो, ॲक्सिस बँकेने AWS सोबत एक करार केला आहे. तो करार डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करण्यासाठी केला आहे. AWS म्हणजे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस आणि ॲक्सिस बँक ही जगातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेपैकी एक बँक आहे. तिचा 3रा क्रमांक लागतो. मित्रांनो, या करारामध्ये AWSच्या साहाय्याने बँक आपल्या ग्राहकांना 6 मिनिटात ऑनलाईन खाते उघडणे,
त्वरित डिजिटल पेमेंट यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे, ज्यामुळे बँकेच्या ग्राहकाचे समाधान 35% वाढेल आणि त्यांच्या खर्चात 24% घट होईल, अशी ही यामागची भूमिका आहे. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा होता, लक्षात ठेवा. बँकिंगसाठी खूपच असा महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्सिस बँक ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक आहे आणि ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस WS सोबत ह्या बँकेने आता पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी केली आहे आणि यामागचा मुख्य उद्देश आहे डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करण्यासाठी. हा यामागचा उद्देश आहे. तर मित्रांनो, आता आपण ॲक्सिस बँकेबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. ॲक्सिस बँकेचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे आणि ॲक्सिस बँकेची स्थापना 1993 साली झाली होती आणि ॲक्सिस बँकेचे सध्याचे MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आता आपण आजचा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे. त्या अगोदर तुम्ही मला ॲक्सिस बँकेचे MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लवकरात लवकर म्हणजेच 10 मिनिटांमध्ये कमेंट करा. तोपर्यंत आपण आजचा पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. त्रिपुराचे नवीन लोक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, फोटोमध्ये तुम्ही पाहतात KN भ्रष्टाचारजे यांची त्रिपुराचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. मित्रांनो, हे एक ज्येष्ठ वकील कल्याण नारायण भ्रष्टाचारजी यांची 3 वर्षाकरिता त्रिपुराचे तिसरे लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. मित्रांनो, 2008 पासून त्रिपुराचे लोकायुक्त कायदा लागू झाला आहे आणि 2012 साली गुजरात आणि गुवाहाटीचे माजी न्यायाधीश प्रदीप कुमार सरकार यांना त्रिपुराचे पहिले लोकायुक्त नियुक्त करण्यात आले होते. नियुक्तपदी निवड होणारे भ्रष्टाचारजी हे पहिले वकील आहेत. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. KN भ्रष्टाचारजी हे त्रिपुराचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि KN भ्रष्टाचारजी म्हणजेच कल्याण नारायण भ्रष्टाचारजी हे आहेत आणि 2008 पासून लोकायुक्त कायदा हा त्रिपुरामध्ये लागू करण्यात आला आणि 2012 साली गुजरात आणि गुवाहाटीचे माजी न्यायाधीश प्रदीप कुमार सरकार यांनी त्रिपुराचे पहिले लोकायुक्त नियुक्त करण्यात आले होते. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची माहिती. त्यासोबतच आपण त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब आणि त्रिपुराचे राज्यपाल महेश भैस हे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही मला त्रिपुराची राजधानी कमेंटमध्ये लवकरात लवकर कमेंट करा. आता आपण पाहूया आजचा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. RBIने कोणत्या बँकेला 25 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे? तर मित्रांनो, RBIने पंजाब आणि सीड, त्याचा लोगो तुम्ही फोटोमध्ये पाहता. याची थीम, या बँकेची थीम आहे वेअर सर्व्हिस इज अ वे ऑफ लाईफ. वेअर सर्व्हिस इज अ वे ऑफ लाईफ. मित्रांनो, RBIने पंजाब आणि सीड बँकेला 25 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. बँकांमधील सायबर सुरक्षा चौकटीचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक आणि सीड बँकेला 25 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. पंजाब आणि सीड बँकेने 16 आणि 20 मे 2020 दरम्यान काही सायबर घटना RBIकडे नोंदवल्याची माहिती RBIने दिली. त्यानुसार RBIने दिलेल्या निर्देशनाचे पालन न केल्यास दंड का लावला जाऊ नये, अशी विचारणा मध्यवर्ती बँकेने पंजाब आणि सीड बँकेला कारणे दाखवा नोटीसच्या माध्यमातून केली आहे. तर मित्रांनो, ही होती या न्यूजबद्दल माहिती. आता आपण बघूया पंजाब आणि सीड बँकेबद्दल. पंजाब आणि सीड बँकेचे संस्थापक वीर सिंग हे आहेत आणि या बँकेची स्थापना 24 जून 1908 मध्ये झाली होती. म्हणजे खूप जुनी अशी बँक आहे मित्रांनो. आणि पंजाब आणि सीड बँकेचे MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
कृष्णन हे आहेत. आता आपण आजचा पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा असा प्रश्न पाहणार आहोत. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2021 कोणी जिंकला? मित्रांनो, फोटोमध्ये तुम्ही त्यांचा फोटो पाहत आहात. फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2021 हा मॅक्स वेस्टापेन यांनी जिंकला आहे. मॅक्स वेस्टापेन यांनी फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2021 जिंकला आहे. ते रेडबुलच्या मॅक्स वेस्टापेनने 2021 फॉर्म्युला 1 जागतिक अजिंक्य स्पर्धेच्या हंगामातील 9व्या शर्यतीमधील रेडबुल रिंगमध्ये ऑस्ट्रेलिया ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली आहे. मर्सिडीज AMGचा वॉल्टेरी बोट्स या दुसऱ्या स्थानावर आहे. मित्रांनो, वॉल्टेरी बोट्स हा दुसऱ्या स्थानावर आहे आणि मॅक्लेरेनचा लुडो नॉरिस आणि लुईस हॅमिल्टन अनुक्रमे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर आहे. असे मित्रांनो हे 4 क्रमांक आहेत. तर हा रेडबुलचा मॅक्स वेस्टापेन यांनी फॉर्म्युला 1 जागतिक अजिंक्य स्पर्धेत 9व्या शर्यतीतील रेडबुल रिंगमध्ये हा ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर वॉल्टेरी बोट्स यांचे स्थान आहे. त्यासोबतच मॅक्लेरेनचा लर्डो नॉरिस आणि लुईस हॅमिल्टन यांचा 3रा आणि 4था क्रम लागतो. ही होती मित्रांनो आजच्या व्हिडिओची सर्वात महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, आय होप तुम्ही प्रश्न लिहून घेतले असाल आणि व्यवस्थित समजून घेतले असाल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि काही प्रश्न मी तुम्हाला विचारले होते त्यांचेसुद्धा कमेंट करून नक्की कळवा. जो लवकरात लवकर उत्तर देईल त्याचं नाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घोषित करू. आणि त्यासोबतच मित्रांनो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच एक सर्वात महत्त्वाची अशी माहिती मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम पेज वर्ल्ड ऑफ कॉम्पिटिशनला फॉलो केले नसाल तर फॉलो करून घ्या. कारण त्यावर रोज नवनवीन माहिती, काही मोटिवेशन आणि डेली क्विज येत असते. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची माहिती. धन्यवाद.